वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. हो, आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा कंपनीच्या आर्थिक निकालांची चिरफाड करणार आहोत ज्याने वरवर बघता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. हो, नक्कीच. कारण आकडेच तसे आहेत ना. म्हणजे कुणीही ते बघून म्हणेल की कंपनी एकदम सुसाट धावतेय. अगदी बरोबर. जेव्हा एखाद्या कंपनीचा महसूल चक्क 52% वाढतो आणि नफा 35% उसळतो, तेव्हा साहजिकच वाटतं की सगळं काही आलबेल आहे. पण गंमत बघा, जेव्हा आपण तोच आर्थिक अहवाल थोडा बारकाईने वाचतो आणि त्यातल्या व्यवस्थापनाच्या कॉमेंट्रीकडे जातो, तेव्हा तिथे चक्क चिंतेची बाब किंवा मार्जिनवरील दबाव असे शब्द दिसतात. हो, आणि कच्च्या मालाच्या किमतीतील अनिश्चितता हा सुद्धा एक मोठा मुद्दा त्यांनी तिथे मांडलाय. हो ना. मग विचार येतो की कागदावर दिसणारे हे भरघोस आकडे जेवढे सोपे वाटतात तेवढे ते खरंच आहेत का? सोना BLAW प्रेसिजन फोर्जिंग्स म्हणजेच ज्याला आपण सगळे सोना कॉमस्टार म्हणून ओळखतो, त्यांच्या Q4 FY26च्या निकालाबाबत नेमकं हेच घडलंय. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपण त्यांचे आर्थिक अहवाल आणि इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन समोर ठेवून या आकड्यांमागचं जे मूळ सत्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग सुरुवात थेट त्या 50 किंवा 52% वाढीच्या दाव्यापासून करूया का, ज्याने सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलंय? हो, नक्कीच. कारण आर्थिक अहवाल वाचणं हे खरं तर एका गुंतागुंतीच्या कोड्यासारखं असतं. समोर जे आकडे दिसतात तो कथेचा फक्त एक भाग असतो. खरी कथा त्या आकड्यांच्या मागच्या यंत्रणेत असते. बरोबर. तर अहवालानुसार Q4 FY26चा त्यांचा महसूल 1172 कोटी रुपये आहे. वार्षिक तुलनेत किंवा ज्याला आपण इयर ऑन इयर म्हणतो ती तब्बल 52% वाढ आहे. प्रेझेंटेशनमध्ये हाच आकडा 47% सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक वाढ असाही नमूद केलाय. हां. आणि एबिडा म्हणजे मुख्य व्यवसायातून आलेला नफा तोही 285 कोटींवर गेलाय, जी 33% वाढ आहे. अरे वा. आणि निव्वळ नफा म्हणजे पॅट बघितला तर तो 207 कोटी रुपये आहे. म्हणजे तिथेही मागील वर्षाच्या तुलनेत 35% वाढ आहे. शिवाय प्रति शेअर कमाई किंवा EPS सुद्धा 3 रुपये 33 पैसे झालाय. पूर्ण वर्षाचा विचार केला तर FY26चा महसूल 44,751 कोटी आणि नफ्यात 11% वाढ आहे. हे सगळे आकडे इयर ऑन इयर म्हणजे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी तुलना केली तर अत्यंत चमकदार वाटतात, यात काहीच शंका नाही. पण इथेच एक पण आहे ना. हो, एक्झॅक्टली. इथेच खरी विश्लेषणाची सुरुवात होते. कारण जेव्हा आपण क्वार्टर ऑन क्वार्टर बघतो, म्हणजे अगदी मागच्या तिमाहीशी, डिसेंबर 2025शी या ताज्या मार्च 2026च्या तिमाहीची तुलना करतो, तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. अच्छा, म्हणजे तिथे वाढ नाहीये का? डिसेंबरमध्ये महसूल 1128 कोटी होता, जो मार्चमध्ये 1172 कोटींवर गेला. म्हणजे महसुलात फक्त किरकोळ वाढ झालीये. पण मुख्य धक्का बसतो तो एबिडाकडे बघितल्यावर. डिसेंबरमधल्या 292 कोटींवरून तो मार्चमध्ये थेट 285 कोटींवर खाली आलाय. एक सेकंड, म्हणजे मुख्य व्यवसायातून मिळणारा नफा चक्क खाली आलाय? हो. आणि एबिडा खाली येणं याचा सरळ अर्थ असा होतो की ऑपरेशन्समधून येणारा पैसा कमी झालाय, मार्जिनवर मोठा दबाव आहे. हाच तर खरा विरोधाभास आहे. महसूल किंचित वाढलाय, एबिडा खाली आलाय, पण तरीही अहवाल सांगतोय की निव्वळ नफा मात्र डिसेंबरच्या 153 कोटींवरून थेट 207 कोटींवर पोचलाय. हे असं कसं शक्य आहे? हे खूप गमतीशीर आहे. म्हणजे मला एक सांगा, हे असं आहे ना, जसं एखाद्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढलीये, गल्ल्यात पैसा येतोय, पण दुकानाचं भाडं आणि कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे मुख्य व्यवसायातील मार्जिन कमी झालंय, पण तरीही मालकाच्या खिशात उरणारे पैसे अचानक वाढलेले दिसतात. जर एबिडा खाली आलाय तर निव्वळ नफ्यात इतकी मोठी उडी कशी घेतली आहे? हे आकडे काहीतरी वेगळंच चित्र तर दाखवत नाहीत ना. हा खूपच तार्किक प्रश्न विचारलात तुम्ही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एबिडा आणि निव्वळ नफा यातील तांत्रिक फरक समजून घ्यावा लागेल. एबिडा म्हणजे व्याज, कर आणि घसारा वजा करण्याआधीचा नफा. हा आकडा दाखवतो की कंपनीचा कारखाना किती कार्यक्षमतेने चालतोय. अच्छा, आणि तो खाली आलाय म्हणजे तिथे नक्कीच अडचण आहे. हो, एक्झॅक्टली. तो खाली आलाय हे मार्जिनवरील दबाव दाखवतच.
पण निव्वळ नफा किंवा पॅट हा सगळ्या वजावटीनंतर, सर्व बिले आणि टॅक्स भरल्यानंतर हातात उरणारा पैसा असतो. जेव्हा कारखाना कमी नफा कमवूनही हातात जास्त पैसा उरतो, तेव्हा समजून जायचं की त्याचं कारण कारखान्याच्या बाहेर कुठेतरी आहे. ओहो, म्हणजे फायनान्स किंवा टॅक्समध्ये काहीतरी झालंय? अगदी बरोबर. या तिमाहीत कंपनीला कदाचित टॅक्स कमी भरावा लागला असेल किंवा फायनान्स कॉस्ट म्हणजे कर्जावरील व्याज कमी झालं असेल. अनेकदा एखाद्या गुंतवणुकीवरील परतावा किंवा वन टाईम फायदा निव्वळ नफा फुगवतो. थोडक्यात सांगायचं तर कंपनीने गाड्यांचे सुटे भाग विकून काही अतिरिक्त नफा कमवलेला नाहीये, तर टॅक्स आणि फायनान्सच्या गणितामुळे हा निव्वळ नफा जास्त दिसतोय. बापरे, हे विश्लेषण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे निव्वळ नफा वाढला तरी तो पूर्णपणे त्यांचं ऑपरेशनल यश आहे असं मानणं खूप भाईचं ठरेल. हो, नक्कीच. मुख्य व्यवसायाची प्रकृती समजण्यासाठी एबिटडाकडेच पाहावं लागतं. बरं, आता आपण त्यांच्या या वाढीच्या मुख्य इंजिनाकडे वळूया. महसूल इतक्या वेगाने का वाढतोय याचं उत्तर त्यांच्या EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये दडलंय. अहवालात लिहिलंय की कंपनीचा तब्बल 39% महसूल हा EV सेगमेंटमधून येतो. हो, आणि जगभरातील वेगवेगळ्या ग्राहकांसोबत त्यांचे 67 EV प्रोग्राम सध्या सुरू आहेत. पण या सगळ्यात जो सगळ्यात मोठा आणि डोळे विस्फारणारा आकडा आहे तो त्यांच्या ऑर्डर बुकचा. त्यांच्याकडे तब्बल 237 अब्ज रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. म्हणजे सध्याच्या महसुलाच्या सुमारे 5.3 पट जास्त. अरे वा, हे खरोखरच खूप प्रभावी आहे. शिवाय फक्त FY26 मध्ये त्यांना 57 अब्ज रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. इथे ना 5.3 पट ऑर्डर बुक ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आर्थिक विश्लेषणाच्या भाषेत याला लॉंग टर्म विजिबिलिटी किंवा दीर्घकालीन स्थिरता म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर जर आज सोनाकॉमस्टारने नवीन ऑर्डर्स घेणं पूर्णपणे थांबवलं, तरीही त्यांच्याकडे पुढची 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कारखाने सुरू ठेवण्यासाठी आणि महसूल मिळवण्यासाठी पुरेसे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. अच्छा, म्हणजे भविष्याची शाश्वती एक प्रकारे. हो, आणि जागतिक स्तरावर 67 EV प्रोग्रॅम्समध्ये असणं हे दाखवून देतं की ते आता केवळ एका स्थानिक बाजारावर अवलंबून नाहीयेत. जागतिक स्तरावर जे मोठे OEM म्हणजे गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ते आता सोनाकॉमस्टारला आपला विश्वासार्ह भागीदार मानत आहेत. हे ऐकायला तर खूप आश्वासक वाटतं. 5.3 पट ऑर्डर बुक म्हणजे कंपनीचं भविष्य पूर्णपणे सुरक्षित आहे असं कुणालाही वाटेल. पण इथे ना मला थोडं वेगळा विचार मांडावासा वाटतो. बरं, काय विचार आहे तो? हे बघा, ऑर्डर बुक महसुलाच्या एवढ्या पटीत आहे हे कागदावर छानच आहे. पण ऑर्डर मिळणं आणि ती ऑर्डर प्रत्यक्षात पूर्ण करून तिचं महसुलात किंवा पैशात रूपांतर होणं यात खूप मोठा फरक असतो ना. जर उद्या भविष्यात जागतिक EV मार्केटमध्ये मंदी आली किंवा EV गाड्यांच्या मागणीत अचानक मोठी घट झाली तर या एवढ्या मोठ्या ऑर्डर बुकचा खरोखरच काही फायदा होईल का? ते केवळ प्रेझेंटेशनमध्ये दाखवण्यासाठीचा एक कागदोपत्री आकडा राहील? हा अत्यंत क्रिटिकल आणि प्रॅक्टिकल मुद्दा मांडलात तुम्ही. ऑर्डर बुक हे भविष्यात काम देण्याचं नुसतं वचन असतं, बँकेत जमा झालेले प्रत्यक्ष पैसे नसतात. बरोबर. जेव्हा आपण 67 वेगवेगळ्या EV प्रोग्राम्सबद्दल बोलतो, तेव्हा त्याची अंमलबजावणी ही त्या OEMच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. त्यातले काही प्रोग्राम्स वेळेवर सुरू होतात, तर काही तंत्रज्ञानातील अडचणींमुळे किंवा बाजारातील मागणी घटल्यामुळे लांबणीवर पडतात. काही प्रसंगी ते थेट रद्दही होऊ शकतात. म्हणजे मंदी आली तर फटका बसणारच. नक्कीच. जर जागतिक EV मार्केटमध्ये मंदी आली तर गाड्या बनवणाऱ्या कंपन्या त्यांचं उत्पादन कमी करतील आणि साहजिकच सोनाकॉमस्टारच्या ऑर्डर्स पुढे ढकलल्या जातील. त्यामुळे ऑर्डर बुक आश्वासक नक्कीच आहे, पण त्याला गॅरंटेड रेव्हेन्यू मानण्याची चूक करणं खूप धोक्याचं ठरू शकतं. हे खूप महत्वाचं आहे. पण तरीही त्यांच्याकडे 67 वेगवेगळे प्रोग्रॅम्स असल्यामुळे त्यांचा धोका थोडा विभागला गेलाय. म्हणजे एका ग्राहकाने ऑर्डर पुढे ढकलली तरी दुसरे प्रोग्रॅम सुरू राहू शकतात, ज्यामुळे एक प्रकारचा डायव्हर्सिफिकेशनचा फायदा त्यांना मिळतो. अच्छा, म्हणजे सगळे अंडे एकाच टोपलीत नाहीत, थोडक्यात सांगायचं तर. अगदी बरोबर. बरं, आता एवढं मोठं ऑर्डर बुक असूनही मार्जिनची चिंता का सतावतीये? हा एक मोठा प्रश्न आहेच. अहवालातले जे लाल कंदील दाखवणारे मुद्दे आहेत त्याकडे बघितलं तर एबिडा मार्जिन जवळपास 2.7% घसरल्याचं दिसतंय. आणि यामागे व्यवस्थापनाने 3 मुख्य कारणं दिली आहेत. कोणती कारणं आहेत ती? पहिलं म्हणजे प्रॉडक्ट मिक्समध्ये झालेला बदल. दुसरं कमोडिटी इन्फ्लेशन किंवा कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ. आणि तिसरं PLI योजनेचा फायदा यावर्षी रिपीट न होणं. या सगळ्या गोष्टींचा मार्जिनवर असा थेट हल्ला कसा झाला हे जरा समजून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. आपण हे सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी कमॉडिटी इन्फ्लेशनचा मुद्दा घेऊ.
सोना कॉमस्टारचा मूळ व्यवसाय फोर्जिंग्स आहे, म्हणजे धातू वितळवून आणि आकार देऊन सुटे भाग बनवणं. यासाठी लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे अशा धातूंची मोठ्या प्रमाणावर गरज असते. बरोबर. जेव्हा जागतिक बाजारात भूराजकीय तणाव किंवा सप्लाय चेनच्या समस्येमुळे या धातूंच्या किमती वाढतात, तेव्हा उत्पादनाचा खर्च थेट वाढतो. आणि गंमत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करार असे असतात की कंपनी हा वाढलेला खर्च लगेच एका रात्रीत ग्राहकांकडून वसूल करू शकत नाही. अच्छा, म्हणजे करारानुसार किमती वाढवायला त्यांना काही महिने लागतात? हो, एक्झॅक्टली. आणि यामधल्या काळात कंपनीला वाढीव खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या नफ्यातील वाटा कमी होतो, ज्याला आपण मार्जिन घसरणं म्हणतो. म्हणजे जोपर्यंत ते सुधारित किमती लागू करत नाहीत तोपर्यंत त्यांना कच्च्या मालाच्या महागाईचा थेट फटका सहन करावाच लागतो. अगदी तसंच असतं. आणि तो दुसरा मुद्दा काय होता प्रोडक्ट मिक्सचा, तो कसा काम करतो? हो, तोही खूप महत्वाचा आहे. कंपनी अनेक प्रकारचे सुटे भाग बनवते. काही भागांवर खूप जास्त नफा असतो, तर काहींवर कमी. जर एखाद्या तिमाहीत कमी मार्जिन असलेल्या उत्पादनांची विक्री जास्त झाली, तर एकूण महसूल वाढतो, पण सरासरी मार्जिन खाली येतं. अच्छा, म्हणजे हे अगदी 100 रुपयांच्या 2 वस्तू विकण्यासारखं किंवा 10 रुपयांच्या 20 वस्तू विकण्यासारखं आहे. महसूल तोच राहील, पण 10 रुपयांच्या वस्तू बनवायला मेहनत आणि खर्च जास्त लागला असेल तर खिशात उरणारे पैसे कमीच असतील. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. अगदी तंतोतंत हे असंच काम करतं. आणि यातील तिसरा आणि सर्वात तांत्रिक मुद्दा म्हणजे PLI योजना किंवा प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ही भारत सरकारची योजना आहे, जिच्या अंतर्गत विशिष्ट उत्पादन लक्ष्यापर्यंत पोहोचल्यावर सरकारकडून एक प्रकारचा कॅशबॅक मिळतो. ओहो, म्हणजे गेल्या वर्षी त्यांना तो मिळाला होता आणि यंदा नाही मिळाला. बरोबर. मागील वर्षी त्यांना या योजनेचा फायदा मिळाला होता. हा कॅशबॅक थेट त्यांच्या नफ्यात जमा झाल्यामुळे त्या काळात त्यांचे मार्जिन फुगलेले किंवा स्टिरॉइड्सवर असल्यासारखे दिसत होते. यावर्षी तो फायदा न मिळाल्यामुळे मार्जिन त्याच्या नैसर्गिक पातळीवर आलंय. हे खूपच रंजक आहे. म्हणजे मार्जिन खरोखरच खूप घसरलंय की फक्त सरकारी सवलत न मिळाल्यामुळे ते नैसर्गिक पातळीवर आलंय, हा विचार करण्यासारखा भाग आहे. हो, हाच तो महत्वाचा फरक आहे जो गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला हवा. आता या अहवालात एक असा आकडा आहे जो एका खूप मोठ्या विरोधाभासाकडे लक्ष वेधतोय. एकीकडे कंपनी सांगतीये की EV हे त्यांचं सर्वात मोठं वाढीचं इंजिन आहे, पण दुसरीकडे पूर्ण वर्षाच्या आधारावर BEV म्हणजेच बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल मधून येणारा महसूल वार्षिक तुलनेत सुमारे 6% घसरलाय. हा खूप मोठा पॉइंट आहे. हो ना, म्हणजे EV क्षेत्र वेगाने वाढत असताना बॅटरी EVचा महसूल घटतोय, यामागील नक्की काय गोम असू शकते? हा अहवालातील खरंच सर्वात महत्वाचा आणि जागतिक ट्रेंड स्पष्ट करणारा विरोधाभास आहे. हे समजण्यासाठी आपल्याला EV या शब्दाची व्याप्ती समजून घ्यावी लागेल. बघा, EV या छत्राखाली फक्त पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या नसतात. अच्छा, म्हणजे त्यात हायब्रिड गाड्या पण येतात का? हो, अगदी बरोबर. त्यात हायब्रिड आणि प्लग इन हायब्रिड अशा प्रकारच्या गाड्या येतात, ज्यात पेट्रोल इंजिन आणि बॅटरी दोन्ही असतं. जेव्हा कंपनी म्हणते की त्यांचा एकूण EV महसूल वाढतोय, तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांच्या हायब्रिड संबंधित उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. पण BEVचा महसूल 6% घसरणं हे जागतिक बाजारातील सद्यस्थिती दर्शवतं. म्हणजे इथे आपण जागतिक ग्राहकांच्या मानसिकतेतील बदल पाहत आहोत असं म्हणायला हरकत नाही, ज्याला आपण तंत्रज्ञानातील बदलाचा मधला टप्पा म्हणू शकतो. हे अगदी जुन्या पिढीच्या फोल्डिंग फोनवरून थेट टचस्क्रीन स्मार्टफोनवर न जाता मधल्या काळात ब्लॅकबेरीसारख्या कीपॅड फोनचा वापर करण्यासारखा आहे. अगदी समर्पक उदाहरण दिलं. सध्या जागतिक स्तरावर पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीचा वेग खरंच मंदावलाय. यामागे रेंज अँझायटी म्हणजेच गाडीची चार्जिंग वाटेतच संपण्याची भीती, अपुरे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि अनेक देशांनी EVवरील सबसिडी कमी करणं ही मुख्य कारणं आहेत. म्हणजे लोक थेट बॅटरीवाली गाडी घ्यायला अजूनही घाबरत आहेत. हो, म्हणूनच ग्राहक सध्या थेट BEV घेण्याऐवजी हायब्रिड गाड्या घेण्यास जास्त पसंती देत आहेत. सोना कॉमस्टारचे कदाचित असे काही विशिष्ट जागतिक क्लायंट्स असतील ज्यांच्या बॅटरी गाड्यांना बाजारात अपेक्षित यश मिळालं नसेल, ज्यामुळे त्यांचं ऑर्डर्स कमी झाल्या असतील. हा आकडा स्पष्ट करतो की EVकडे जाणारा रस्ता अगदी सरळ रेषेत नाहीये, त्यात असे चढ उतार येणारच. हा मुद्दा अगदी अचूक आहे. म्हणजे ते फक्त एकाच प्रकारच्या तंत्रज्ञानावर अवलंबून नाहीत, हे कंपनीच्या दृष्टीने खरं तर सुरक्षितेचं लक्षण आहे. हो, नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कंपनीचं व्यवस्थापन भविष्याकडे कसं पाहतंय हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरतं.
मार्जिनचं आव्हान आणि EVमधील हे चढउतार पाहिल्यास त्यांची पुढची रणनीती काय आहे? अहवालानुसार व्यवस्थापनाचं लक्ष केवळ EVमधील वाढीवर केंद्रित नाहीये, तर ते आता नवीन तंत्रज्ञानात प्रवेश करत आहेत. मोटर्स, सेन्सर्स आणि रोबोटिक्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते पावलं टाकत आहेत. हो, हा एक खूप मोठा शिफ्ट आहे त्यांच्या व्यवसायात. त्यांचं ध्येय केवळ गाडीचे सुटे भाग बनवण्यापुरतं मर्यादित न राहता पूर्ण सिस्टम्स आणि टेक सोल्युशन्स देणारी जागतिक कंपनी बनण्याचं दिसतंय. हे एका पारंपरिक हार्डवेअरच्या दुकानाने अचानक स्वतःला हायटेक गॅजेट स्टोअरमध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यासारखा आहे. सेन्सर्स आणि रोबोटिक्समधील त्यांचा प्रवेश हे सिद्ध करतं की त्यांना फक्त वाहनांच्या चाकांवर अवलंबून राहायचं नाहीये. होय, आणि यालाच व्यवसायाच्या भाषेत स्ट्रॅटेजिक ट्रान्सफॉर्मेशन किंवा धोरणात्मक स्थित्यंतर म्हणतात. बघा, धातू वितळवून सुटे भाग बनवणं हा एक पारंपरिक खूप भांडवल लागणारा आणि तुलनेने कमी मार्जिन असलेला व्यवसाय आहे. कारखाने उभारण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि मिळणारा नफा मर्यादित असतो. पण मग ते टेकमध्ये का जात आहेत? तिथे काय फायदा आहे? जेव्हा तुम्ही सेन्सर्स, सॉफ्टवेअर, इंटिग्रेशन आणि रोबोटिक्समध्ये जाता तेव्हा तुम्ही खरं तर टेक्नॉलॉजी विकत असता. जगात नेहमीच मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा तंत्रज्ञानाला जास्त व्हॅल्युएशन आणि खूप जास्त मार्जिन मिळतं. ऑटो पार्ट्स उत्पादकाकडून टेक कंपनी बनण्याचा हा प्रवास त्यांना भविष्यातील धोक्यांपासून वाचवू शकतो. अच्छा, म्हणजे उद्या गाडीचं रूप जरी बदललं तरी त्यांचं काम चालूच राहील. अगदी बरोबर, कारण भविष्यात गाड्यांची डिझाईन किंवा इंजिनचा प्रकार कसाही बदलला तरी सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्सची गरज प्रत्येक उद्योगात कायम राहणार आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या धोरणात्मक बदलाचा शेअर बाजारावर आणि त्यांच्या आउटलुकवर काय प्रभाव पडतोय? आपल्याला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अल्पकालीन दृष्टिकोनातून बाजारात थोडी साशंकता असू शकते. म्हणजे मार्जिनबद्दलची चिंता गुंतवणूकदारांना सतावू शकते. त्यामुळे अल्पकाळात स्टॉकवर न्यूट्रल किंवा थोडा पॉझिटिव्ह असा संमिश्र प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पण दीर्घकालीन विचार केल्यास EVमधील मोठा ट्रेंड आणि ते 237 अब्ज रुपयांचा प्रचंड ऑर्डर बुक यामुळे हे निकाल आणि कंपनीची दिशा अत्यंत मजबूत मानली गेली आहे. हो, शेअर बाजार नेहमी दोन चष्म्यातून पाहत असतो. अच्छा, ते कसे? पहिला चष्मा असतो पुढच्या एका तिमाहीचा किंवा अल्पकाळाचा. तिथे मार्जिनवरील 2.7% घसरण गुंतवणूकदारांना खटकू शकते. महसूल वाढला पण नफा तेवढ्या वेगाने का नाही वाढला हा प्रश्न बाजाराला अस्वस्थ करू शकतो. पण दुसरा चष्मा असतो पुढील 5 ते 10 वर्षांचा. तिथे चित्र वेगळं दिसतं. जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूकदार 5.3 पट ऑर्डर बुक हायब्रिड आणि EVमधील विस्तार आणि विशेषतः रोबोटिक्ससारख्या नव्या क्षेत्रातील प्रवेश पाहतात तेव्हा त्यांना एका जागतिक मोबिलिटी टेक प्लेअरचा उदय होताना दिसतो. म्हणजे अल्पकाळातील मार्जिनचा दबाव हा तात्पुरता असू शकतो. हो, तो कच्चा मालाच्या किमतीमुळे किंवा PLI सवलत न मिळाल्यामुळे आलेला तात्पुरता अडथळा असू शकतो. पण दीर्घकालीन वाढीची दिशा आणि रणनीती त्यांची अगदी स्पष्ट आहे. खरंय. आता या संपूर्ण चर्चेचा एक गोषवारा मांडायचा झाला तर सोना कॉमस्टारच्या या निकालांचं विश्लेषण करताना एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कंपनी वेगाने विस्तार करत आहे. महसुलातील 52% वाढ आणि नफ्यातील उडी अतिशय आश्वासक आहे. त्यांच्याकडे असलेल्या ऑर्डरचा डोंगर पाहता त्यांना भविष्यात उत्पादनाची कमतरता नक्कीच भासणार नाही. EV क्षेत्रातील त्यांचा जागतिक दबदबा वाखाणण्याजोगा आहे. पण त्याचवेळी EBITDA मार्जिनवर आलेला दबाव, वाढत्या किमती, PLIचा अभाव आणि BEV महसुलातील घसरण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हो, नक्कीच. कारण कोणत्याही कंपनीच्या प्रवासात असे टप्पे येतात जिथे वाढीचा वेग प्रचंड असतो पण अंतर्गत कार्यक्षमता आणि बाह्य आर्थिक घटकांशी जुळवून घेताना मार्जिनला फटका बसतो. सोना कॉमस्टार सध्या अशाच एका स्थित्यंतरातून जात आहे जिथे ते स्वतःची ओळख बदलत आहेत. हो, आणि कागदावरचे आकडे उत्तम असले तरी ते आकडे वास्तवात टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी एका अशा मुद्द्यावर विचार करणं खूप रंजक ठरेल जो कदाचित थेट आजच्या आकड्यांमधून स्पष्ट दिसत नाही पण ज्याचे संकेत नक्कीच मिळत आहेत. कोणता मुद्दा आहे तो? आजच्या चर्चेत एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे त्यांचं रोबोटिक्स आणि सेन्सर्सकडील आकर्षण.
आपण बघतो की पारंपरिक ऑटोमोबाईल क्षेत्र हे नेहमीच तेजी आणि मंदीच्या चक्रात अडकलेलं असतं. अर्थव्यवस्था चांगली असेल तर गाड्या विकल्या जातात, मंदी आली की गाड्यांची विक्री सर्वात आधी थांबते. अशा परिस्थितीत फक्त गाडीचे सुटे भाग बनवण्याऐवजी रोबोटिक्स आणि सेन्सर्समध्ये अब्जावधींची गुंतवणूक करणं ही त्यांची या ऑटो क्षेत्रातील मंदीच्या चक्रातून स्वतःची कायमची सुटका करून घेण्याची छुपी खेळी तर नसेल? अरे वाह, हा तर एक अत्यंत सखोल आणि वेगळा विचार आहे. जर रोबोटिक्स आणि सेन्सर्स तंत्रज्ञान त्यांनी यशस्वीपणे विकसित केलं तर ते तंत्रज्ञान फक्त गाड्यांपुरतंच मर्यादित राहणार नाही. ते उद्या इतर कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात किंवा चक्क एरोस्पेसमध्येही वापरलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की भविष्यात या कंपन्या खरोखरच ऑटो कंपन्या राहतील की त्या हळूहळू रोबोटिक्स आणि टेक कंपन्या म्हणून ओळखल्या जातील. त्यांचं मूळ उत्पादन लोखंडाचे भाग असेल की सॉफ्टवेअर आणि सेन्सर्स यावर विचार करणं नक्कीच उद्बोधक ठरेल. आपल्याला उपलब्ध असलेल्या तथ्यांवर आधारित हे निष्पक्ष विश्लेषण एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकेल अशी आशा आहे. या प्रश्नासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. आकडे आणि धोरणांच्या याच अशा विश्लेषणांसह पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.